हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 वर फोकस करून महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे जे PYQ क्वेश्चन्स आहेत त्यावर PYQ सिरीज PYQ क्वेश्चन्स ॲनालिसिस सिरीज सुरू केली आणि आज यामध्ये आपण वनस्पतीशास्त्र या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. पहिला प्रश्न पाहूया. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे. स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 हरित शैवाल. ओके, स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे आणि प्रामुख्याने हे कोणत्या पाण्यात आढळतं? हे गोड्या पाण्यात आढळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि यासोबतच महत्त्वाचे हरित शैवाल कोणकोणते आहेत? स्पायरोगायरा आहे, आणखीन एक कारा आहे. ओके, त्यानंतर युलोथ्रिक्स आहे, त्यानंतर वॉलवॉक्स आहे. ओके, त्यानंतर आहे झायगमेना, त्यानंतर क्लॅमिडोमोनास हे देखील खूप महत्त्वाचं आहे. ओके, क्लॅमिडोमोनास हे शैवाल देखील महत्त्वाचं आहे आणि यांना वनस्पतींचे पूर्वज म्हणजे ॲन्सेस्टर्स ऑफ प्लांट्स असं मानलं जातं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, स्पायरोगायरा हे वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? स्पायरोगायरा थॅलोफायटा वर्गात मोडणारी वनस्पती आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 थॅलोफायटा. ओके, स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे, म्हणजेच काय ग्रीन आल्गे. ओके, आणि ती थॅलोफायटा गटात मोडते आणि थॅलोफायटा गटात मोडते. तर थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो? तर यामध्ये मूळ खोड असतात का? तर ते नसतात. ओके, मूळ खोड आपण पाहिलं शैवालांना मूळ खोड असतं का? तर मुळे खोडे त्यामध्ये नसतात, पाने स्पष्ट विकसित नसतात. ओके, हे आढळ कुठे? शैवाल पाण्यात आढळतं, सर्वांना माहिती आहे. यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते का? तर प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि मगाशी मी उदाहरणं तुम्हाला सांगितले त्यामध्ये कारा स्पायरोगायरा हे महत्त्वाचं उदाहरण आहे. ओके, त्यानंतर ब्रायोफायटा आहे बघा. ब्रायोफायटा हे आंशिक अविकसित वनस्पती असतात, यामध्ये मॉक्स आहे, रिक्सी आहे. आणि टेरिडोफायटा हे विकसित असतात, यामध्ये खोड पाणी असतं, उदाहरणार्थ फर्न आहे, नेचे आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. टोमॅटोला लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो? VIMP खूपच महत्त्वाचा आहे. हाच प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेला आहे. टोमॅटोला लाल रंग हा लायकोपिनमुळे असतो. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 लायकोपिन. टोमॅटोमध्ये लाल रंगाचं मुख्य रंगद्रव्य म्हणजेच काय असतंय? लायकोपिन असतं. हे काय आहे? कॅरोटीनाइड आहे, कॅरोटीनाइड रंगद्रव्य. ओके, आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन A च्या निर्मितीस मदत करणारे हे घटक असतात. ओके, आणि व्हिटॅमिन A बद्दल बोलतोय तर व्हिटॅमिन Aचं रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे रेटिनॉल. ओके, तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पॉईंट इथून आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न, पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? पिकलेले टोमॅटो लायकोपिनमुळे लाल दिसतात. राईट आन्सर ऑप्शन 2 लायकोपिन. ओके, तर टोमॅटोमध्ये आढळणारे जे लायकोपिन आहे या नावाच्या वर्णद्रव्यामुळे टोमॅटोला लाल रंग येतो, मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेले. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये बघा झॅन्थोफिल, यामुळे कोणता रंग येतो? तर यामुळे मित्रांनो पहा, यामुळे येतो पिवळा रंग येतो. ओके, पिवळी शिमला मिरची असते, पिवळी फुले असते, त्यांना झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर एक बीटासायनिन आहे, बीटासायनिन जो बीटचा लाल रंग आहे मित्रांनो, तो बीटासायनिनमुळे येतो. आणि आपलं गाजर जे आहे, गाजरला जो भगवा रंग असतो, ओके, तो कशामुळे येतो? तो बीटा कॅरोटीनमुळे येतो. ओके, बीटा कॅरोटीनमुळे गाजराला जो भगवा रंग येतो तो येतो. आणि टोमॅटोचा लाल रंग कशामुळे? लायकोपिन. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न, हे लक्षात घ्या. महत्त्वाची मूलद्रव्ये किती आहेत? तर ते आहेत 16. तोंडपाठच करायचे. राईट आन्सर ऑप्शन 1 16. वनस्पतींच्या वाढीसाठी 16 मूलद्रव्ये आवश्यक असतात आणि त्यातून हवेतून किती मिळतात मूलद्रव्ये? कोणती? तर ती मिळतात, महत्त्वाचे आहेत 3. त्यामध्ये आहे कार्बन. ओके,
कार्बन आहे, त्यानंतर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन. तर ही जी मूलद्रव्ये हवेतून मिळतात हे लक्षात घ्या, आणि जी उर्वरित मूलद्रव्ये ती जमिनीतून मिळतात. ओके, यामध्ये महत्त्वाचं आणखीन काय आहे तर ते आहे NPK. ओके, NPK म्हणजे काय? नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. आता मित्रांनो तुमच्यासाठी सूचना आहे, पहा तुमची जी येणारी पोलीस भरती त्यावर आपण फोकस करून एक PYQ अनालिसिस बॅच चालू केलेली आहे. यामध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न घेतोय. जे टॉपिक आहेत त्या टॉपिकचे आपण सब टॉपिक केलेत, मायक्रो अनालिसिस करून सब टॉपिक काढलेत आणि त्या टॉपिकवर आपण अशा पद्धतीचे डिटेल अनालिसिस केलेले व्हिडिओ पाहतोय. आणि जे काही PYQ प्रश्न आहेत पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले, ते पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न घेतोय, सतत रिपीट झालेले प्रश्न घेतोय. प्रश्न कसा विचारला ते देखील तुम्हाला सांगतो, आणि अशा पद्धतीने करंट रिलेटेड कोणता प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे देखील आपण त्यामध्ये सांगतो. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ही बॅच खूप महत्वाची आहे. आणि ही बॅच तुम्हाला कशी मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचंय, आणि त्यामध्ये पोलीस भरती PYQ अनालिसिस बॅच हा नावाचं टायटल असलेलं थंबनेल दिसेल, त्यावर क्लिक करायचे आणि तिथे जाऊन ती बॅच जॉईन करायची. त्यामध्ये आजपर्यंत आपण जवळजवळ लेक्चर्स टाकलेले, ओके, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. ओके, त्यामुळे जस्ट बॅच सुरू झालेली, डेली आपण व्हिडिओ टाकतो. आज तुम्हाला अभ्यासक्रम दिला जातो आणि त्यावर उद्या आपण लेक्चर घेत असतो. अशा पद्धतीची ती बॅच आहे. त्यामुळे परीक्षेला एक अभ्यास करायची तुम्हाला दिशा कळणार आहे अशा पद्धतीची बॅच आहे. आज तुम्हाला अभ्यासक्रम दिला की उद्या त्यावर व्हिडिओ अनालिसिस क्वेश्चनचं होतं, त्यामुळे तुम्हाला ते जो टॉपिक तुम्ही केलाय तो व्यवस्थित समजून जातो. त्यामुळे ती बॅच महत्वाची. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 109 एवढी माफक फी आहे. तिची ओरिजिनल प्राइस आहे 299. ओके, बट सध्या आपण ऑफर देतोय. ऑफर मध्ये जर घेतली तर तुम्हाला 109 मध्ये मिळेल. त्यामुळे आजच ती बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक असतात? शरीर बांधणीसाठी कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. आणि वनस्पतींच्या वाढीसाठी किती महत्वाचे मूलद्रव्ये आहेत? 16, आणि हवेतून मिळणारे आहेत 3. यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बरोबर, ही 3 तत्वे मिळून वनस्पतीचं मुख्य शरीर बायोमास तयार करतात. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, क्लोरोफिल. वनस्पतींच्या पानांचा हिरवा रंग कशामुळे येतो तर तो क्लोरोफिल मिळवतो. ओके, आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून अन्न निर्मिती घडून आणतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. आता हे प्रकाश संश्लेषण, हरित लवक, क्लोरोफिल संबंधीचे प्रश्न आहेत. हरित लवक कशाशी संबंधित आहे तर ते प्रकाश संश्लेषणाशी. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, प्रकाश संश्लेषण. हरित लवक हे फक्त वनस्पतीमध्येच आढळतं मित्रांनो. हे लवक प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे आणि प्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करून वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. आणि अन्न साखळीची सुरुवात कशामुळे होते? साहजिक आहे, हरित लवकांमुळेच होते. बरोबर, ऑप्शन मध्ये आहे रक्ताभिसरण, तर रक्तवाहिन्या, हृदय याच्याशी संबंधित आहे. मल विसर्जन हे मोठे आतडे. ओके, मोठे आतडेशी संबंधित. ओके, आणि श्वसन सर्वांनाच माहिती आहे, कोरोनापासून फुफ्फुस. बरोबर, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? झाडाची पाने हिरवी दिसतात. पहा, मगाशीच पाहिलेला आहे, म्हणजे तोच पार्ट पाहतोय. तर क्लोरोफिल सुरुवातीचा. राईट आन्सर ऑप्शन 1, क्लोरोफिल. ओके, क्लोरोफिल हे वनस्पतींना कसला रंग देतात? कसला रंग देतात? हिरवा रंग देतात. हे द्रव्य कशामध्ये मग आढळेल? पानामध्ये आढळेल का मित्रांनो? तर बरोबर आहे, पानांमध्ये आढळतंय. कच्च्या फळांमध्ये, हिरव्या खोडात देखील क्लोरोफिल असतंय.
आणि याच क्लोरोफिलच्या मदतीनं सूर्यप्रकाश, CO2 आणि पाणी यांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण होतं, बरोबर. आणि ज्याच्यात क्लोरोफिल नसतं मित्रांनो, अशा वनस्पती काय असतात, क्लोरोफिल नसतं. म्हणजेच काय, सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया घडणार आहे का, तर नाही. मग ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकणार आहेत का, तर नाही. मग क्लोरोफिल नाही, तर त्या वनस्पतींना काय म्हणतात, परपोषी. ओके, परपोषी वनस्पती म्हणतात. यामध्ये मग महत्त्वाचं नाव सर्वांनाच माहिती आहे, बांडगुळ परपोषी वनस्पती, हे बरोबर. अमरवेल हे काय आहेत, परपोषी वनस्पती. आणि क्लोरोफिल असलेल्या जीवाणूंमध्ये निळे हिरवे जीवाणू हे आहे क्लोरोफिल असलेले. त्यांनाच काय म्हटलं जातं, त्यांनाच सायनोबॅक्टेरिया असं म्हटलं जातं. आणि शैवालांचा जो हिरवा रंग आहे तो कशामुळे असेल मित्रांनो, तर तो देखील क्लोरोफिलमुळेच असेल, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण करताना कोणता वायू सोडतात, कोणता वायू सोडतात, आपण स्कूल टाईमपासून पाहत आलोय. तो वायू आहे ऑक्सिजन. राईट आन्सर. अच्छा, यामध्ये ऑक्सिजन पर्याय नाही दिलेला, आपण लिहून घेऊया, कोई प्रॉब्लेम नाही. ओके, वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण करताना ऑक्सिजन वायू सोडतात, बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक आहे, पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास महत्त्वाचा आहे सूर्यप्रकाश. मगाशी सांगितलंय. राईट आन्सर ऑप्शन 4 सूर्यप्रकाश. पानात जे क्लोरोफिल असतं ते क्लोरोफिल काय करतं, सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि कोणती क्रिया करतं, प्रकाश संश्लेषण क्रिया करतं, बरोबर. आणि या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, पाणी यांच्या सहाय्याने अन्न म्हणजेच ग्लुकोजच्या रूपात अन्न तयार होतं. आणि म्हणून पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यावश्यक घटक आहे, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रात येणारी खालीलपैकी वनस्पती कोणती, तर ती असते अनावृत्त बीजी. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 1 अनावृत्त. अनावृत्त म्हणजेच काय, जिम्नोस्पर्म्स. ओके, अनावृत्त बीजीमध्ये नर व मादी बीजकोश वेगवेगळ्या शंकूंमध्ये असतात. बीजी ही जी आहेत बीजे ती उघडी असतात. ओके, फळाच्या आत नसतात, अंडाशय नसतो. आणि यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सायकस पाईन मोरपंखी. समोरचा प्रश्न पाहूया. मँजिफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे, मँजिफेरा इंडिका, VIMP. बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. आंब्याचं वनस्पतीशास्त्र नाव आहे. ओके, राईट आन्सर ऑप्शन 4 आंबा. मँजिफेरा इंडिका हे आंबा या फळाचं वैज्ञानिक नाव आहे. आणि वैज्ञानिक नाव देण्याची ही कोणती पद्धत आहे, ही आहे द्विनाम पद्धत. यालाच काय म्हटलं जातं, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके, ही पद्धत कोणी शोधली मित्रांनो, ही पद्धत शोधली आहे कार्ल लिनियस यांनी ही पद्धत विकसित केलेली. यामध्ये मँजिफेरा इंडिका अशी द्विनाम पद्धती वापरली जाते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो, टिक्का रोग होतो भुईमुगावर. राईट आन्सर ऑप्शन 4 भुईमुग. टिक्का रोगालाच काय म्हणतात, लिप स्पॉट डिसीज म्हणतात. ओके, आणि हा प्रामुख्याने भुईमुग पिकावर होतो. आपल्याला सर्वांनाच हा रोग व्यवस्थित माहिती आहे. भुईमुग आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे. आपण शेतामध्ये भुईमुग पिकवतो हे देखील. त्यामुळे टिक्का रोग बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असतो. आणि या रोगामुळे
पानांवर तिपकिरी काळे ठिपके दिसतात, हे लक्षात घ्या. आता केळी आहे, हे जे सर्व रोग मी सांगतोय VIMP, ओके, VIMP रोग आहेत, हे लक्षात घ्या. बंची टॉप ऑफ बनाना, नावातच आहे बंची टॉप ऑफ बनाना, केळीमध्ये असतो. ओके, ऊसामध्ये VIMP सांगतोय. रेड रॉट ऊसावरचा आहे. आणि तांदूळवरचा VIMP आहे. खैरा रोग जो आहे तो तांदळावर पडतो. ओके, समोरचा प्रश्न, पायरोस्ट्रीज लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला होता? अंदमान निकोबार बेट समूहावर. राईट आन्सर ऑप्शन 2, अंदमान व निकोबार. ओके, पायरोस्ट्रीज लालजी हा एक दुर्मिळ आणि नवीन प्रजातीचा वृक्ष आहे. याचा शोध 2021 मध्ये प्रथम लागला होता आणि याचा शोध भारताच्या अंदमान निकोबार बेटावर लागला होता. हे वृक्ष साधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतं आणि या प्रजातीचं नाव वनस्पतीशास्त्रज्ञ लालजी सिंग यांच्या नावावर देण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार कोणत्या स्वरूपात करतात? नायट्रेट्सच्या स्वरूपात. राईट आन्सर ऑप्शन 2, नायट्रेट्स. ओके, वातावरणात 78% नायट्रोजन आहे आणि 78% नायट्रोजन असला तरी वनस्पती तो थेट शोषू शकत नाहीत आणि नायट्रोजनचा स्वीकार वनस्पती नायट्रेटच्याच स्वरूपात करतात. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये रायझोबियम येतंय, ॲनाबिना, नॉस्टॉक, ॲझोटोबॅक्टर येतं. महत्त्वाचं सांगतोय, रायझोबियमचा यूज कशामध्ये केला जातो? जे शेंगावर्गीय पीक आहे त्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतर ॲनाबिना आणि जो नॉस्टॉक आहे तो भात शेतीमध्ये वापरतात. ओके, भात शेतीमध्ये. आणि ॲझोटोबॅक्टर, हा जो ॲझोटोबॅक्टर आहे तो मका, भात यांमध्ये वापरतात. समोरचा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणातील खालील पायाभूत घटक कोणता? तो आहे स्पेसीज. राईट आन्सर ऑप्शन 4, स्पेसीज. वर्गीकरणातील सर्वात मूलभूत पायाभूत घटक स्पेसीज म्हणजे जात, आणि स्पेसीज म्हणजे समान गुणधर्म असलेला व एकमेकांची प्रजनन करू शकणारा सजीवांचा गट आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तंबाखूमध्ये असणारं विषारी द्रव्य ते आहे निकोटीन. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, निकोटीन. ओके, तंबाखूमध्ये आढळणारे मुख्य विषारी द्रव्य आहे ते, आणि हे मानवासाठी अत्यंत घातक आहे, व्यसनकारक आणि नाडी संस्थेवर परिणाम करणारा रसायन आहे. आणि तंबाखूवरील पहिला शोधलेला विषाणू कोणता आहे? तर तो आहे TMV. टोबॅको मोझॅक व्हायरस. वनस्पतीमध्ये निकोटीनचे प्रमाण वाढले असते, काही प्रमाणात कीटकनाशकासारखं देखील कार्य करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे? संपूर्ण परजीवी वनस्पती आहे, मगाशीच सांगितलेलं आहे, बांडगुळ. राईट आन्सर ऑप्शन 1, बांडगुळ हे. आणि दुसरं कोणतं सांगितलं होतं? अमरवेल. ह्या संपूर्ण परजीवी वनस्पती. या वनस्पती झाडांमध्ये यांमध्ये काय नसतं? हरितद्रव्य नसतं, त्यामुळे त्या स्वतः अन्न बनवू शकत नाहीत. त्या इतर झाडांवर चढून त्यांचं अन्न शोषतात. आणि बांडगुळ ज्या झाडावर वाढतं ते झाड हळूहळू अशक्त होतं. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. वडाच्या पारंब्या या कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? वडाच्या पारंब्या आगंतुक मुळे आहेत. राईट आन्सर ऑप्शन 2, आगंतुक मूळ. वडाच्या झाडावर फांद्यापासून खाली लोंबणारी मुळे तयार होतात, यांना काय म्हणतात? यांना पारंब्या म्हणतात. इथे पारंब्या. ओके, आणि या मुळांचा उगम जो वायव्य भाग आहे त्या भागातून होतो, म्हणून त्यांना आगंतुक मूळ म्हणतात. ओके, आणि जी इतर उदाहरणे आहेत पहा,
त्यामध्ये ऊस, केवडा, जोंधळा, ऑर्किड यामध्ये आगंतुक मूळ असतात, हे लक्षात घ्या. सोटमूळ जे आहे, सोटमूळ ते गाजर, रताळे, मुळा यांमध्ये असतं आणि तंतुमुळे तांदूळ, गहू, मका यामध्ये असतात. समोरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या भागात अन्नाचा साठा होतो? अन्नाचा साठा तो बियांमध्ये होतो. राईट आन्सर ऑप्शन 4 बिया. ओके. वनस्पतींनी तयार केलेलं अन्न स्टार्च स्वरूपात बियांमध्ये साठवतात आणि प्रकाश संश्लेषणातून तयार झालेले अन्न भविष्यातील वाढीसाठी बियांमध्ये साठवलं जातं. समोरचा प्रश्न, बियांमधील तेलाचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन सी चे प्रमाण व फळांचे रंग वाढवणारे पोषण द्रव्य कोणतं? ते आहे पॉलाश. राईट आन्सर ऑप्शन 3 पालाश. पालाश हे पोषणद्रव्य म्हणजे वनस्पतीमध्ये तेलाचे प्रमाण, व्हिटॅमिन सी, फळांचा रंग वाढवणारं पोषण द्रव्य. ओके. बियांचं तेल, फळांचा रंग, व्हिटॅमिन सी यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे मदत करतं. समोरचा प्रश्न पाहूया. वनस्पतींना भावना असतात हा सिद्धांत कोणी मांडला? हा सिद्धांत डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मांडला. राईट आन्सर ऑप्शन 4 डॉक्टर जगदीश चंद्र बोस. डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी सिद्ध केलं की वनस्पती प्रतिक्रिया देतात. त्यांनी कृषीग्राफ या उपकरणाद्वारे वनस्पतींच्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी वनस्पतींमध्ये मज्जासंस्थेसारखी संवेदनशीलता असल्याचंही सांगितलेलं आहे. समोरचा प्रश्न, गहू पिकातील बुटकेपणा कोणत्या जनुकामुळे येतो? गहू पिकातील बुटकेपणा नोरेंटेन या जनुकामुळे येतो. राईट आन्सर ऑप्शन 4 नोरेन. ओके. नोरेन हे जनुक गवात बुटकेपणा, डॉर्फनेस निर्माण करण्यास कारणीभूत आहे. हे जनुक वनस्पतीच्या वाढीची लांबी नियंत्रित करतं. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते फळ नाही? फळ नाही ते बटाटा. राईट आन्सर ऑप्शन 1 बटाटा. बटाटा हे फळ नाही, ते काय आहे? खोड आहे. ओके. समोरचा प्रश्न, मित्रांनो हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपली पोलीस PYQ अनालिसिस बॅच जॉईन केलेली आहे. तुम्ही खूप मागे राहू नये यासाठी तुम्ही आत्ताच ती बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यामध्ये आपण तुमचे जे काही पोलीस PYQ क्वेश्चन्स आहेत, ते पोलीस भरती परीक्षेचे जे मागील परीक्षा झाल्या त्या मागील परीक्षाच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले हे प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासतो. त्यामध्ये अनालिसिस करून म्हणजे टॉपिक सब टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून आपण ते क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत आणत असतो. क्वेश्चन्स का विचारला, कसा विचारला, त्या संबंधी करंटचा रेफरन्स देखील तुम्हाला देत असतो. अशा पद्धतीची जी बॅच आहे तिची ओरिजिनल प्राइस आहे 299. बट आज जर तुम्ही ती घेतली तर तुम्हाला ती फक्त आणि फक्त 109 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच ती बॅच जॉईन घ्या. त्यामुळे तुमच्या परीक्षेला खूप फायदा होणार आहे. फीज खूप कमी आहे, 299 ओरिजिनल प्राइस आहे. बट तुम्ही आता लगेच जर घेतली तर ती फक्त 109 रुपयामध्ये मिळणार आहे. आज टॉपिक दिला जातो, उद्या त्यावर लेक्चर्स असतं. ओके. म्हणजे अशा पद्धतीची बॅच आहे इम्पॉर्टंट. म्हणजे आज तुम्हाला टॉपिक देऊन उद्या त्यावर डिटेल अनालिसिस केले जातं. अशा पद्धतीचे लेक्चर्स आहेत. लेक्चरला बॅचला खूप वेळ गेलेला नाही, आत्ता तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे आत्ताच ही बॅच जॉईन कराने आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचे, प्ले स्टोरवर ऍप मिळून जाईल आणि त्याची ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली, तिथे जाऊन देखील ते ऍप डाउनलोड करू शकता. ऍपवर जाऊन पोलीस भरती PYQ अनालिसिस बॅच यावर तुम्ही क्लिक करायचे आणि ती बॅच जॉईन करायची. ओके. आता खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जीवाणू आढळतात? ओके. रायझोबियम जीवाणू हे आढळतात भुईमुग. ओके. च्या मुळामध्ये. राईट आन्सर ऑप्शन 3 भुईमुग. मागाशी मी तुम्हाला सांगितलं रायझोबियमचा उपयोग शेंगावर्गीय पिकांमध्ये, बरोबर, म्हणून शेंगावर्गीय. मग शेंगावर्गीय असणारं यामध्ये ऑप्शन 1च आहे भुईमुग, बरोबर. म्हणून भुईमुग पिकाच्या मुळांमध्ये रायझोबियम जीवाणू आढळतात. रायझोबियम हा नायट्रोजन स्थिरीकरण करणारा जीवाणू आहे
हा शेंगावर्गीय म्हणजे लेगुम पिकांच्या मुळांवर गाठी बनवतो आणि भुईमुग हे शेंगावर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळांमध्ये रायझोबियम आढळतो. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? कोणत्या झाडास आधारमुळे असतात? मका झाडास. राईट आन्सर ऑप्शन 3 मका. आधारमुळे झाडाला उभे राहण्यास आधार देतात आणि ही मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाणी व खनिजे शोषतात तसेच गॅस विनिमयास मदत करतात. मका, ज्वारी, कांदा, लसूण, गहू यांसारख्या पिकांमध्ये आधारमुळे असतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अनावृत्त बीजी वनस्पती आहे? ती आहे मोरपंखी. राईट आन्सर ऑप्शन 2 मोरपंखी. अनावृत्त बीजी जिम्नोस्पर्म. सुरुवातीला सांगितलं या बियांना संरक्षणात्मक आवरण नसते. ओके, वनस्पतींना फळे येत नाहीत. ओके, यामध्ये मी काय काय सांगितलं होतं तुम्हाला? सायकस, देवदार आणि पाईन सांगितलं होतं, बरोबर. आणि याच्या उलट मग असेल आवृत्त बीजी. आवृत्त बीजीमध्ये काय होईल मग? तर यामध्ये आवरण, बियांना आवरण असते. ओके, यामध्ये गहू, डाळी यांचा समावेश होतो. समोरचा प्रश्न, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? धोत्रा या वनस्पतीचे मूळ सोटमूळ प्रकारचं आहे. राईट आन्सर ऑप्शन 4 सोटमूळ. सोटमूळ मुख्य मूळ सरळ खाली वाढतं आणि जमिनीत खोलवर जातं. मुख्य मुळापासून बाजूस लहान उपमुळे फुटतात. ही मुळे पाणी व पोषण द्रव्य शोषतात. यामध्ये धोत्रा हे गाजर, मुळा, अशा चिंच इत्यादींचा समावेश होतो. समोरचा प्रश्न, वनस्पतींच्या डॅश डॅश प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो. दगडी कोळसा कार्बनीकरण प्रक्रियेने होतो. राईट आन्सर ऑप्शन 3 कार्बनीकरण. प्राचीन काळी भूकंप येतात किंवा पूर येतात आणि त्यामुळे वनस्पती जमिनीत गाडल्या जातात आणि अनेक वर्षे उष्णता व दाब यांचा परिणाम होत राहतो आणि या दीर्घ प्रक्रियेमुळे वनस्पतींचं कार्बनीकरण होतं. यापासून महत्त्वाचा होतं तो दगडी कोळसा तयार होतो. पुढे पाहूया, कांदा ही डॅश डॅश वनस्पती आहे. कांदा ही एकबीजपत्री वनस्पती आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 एकबीजपत्री. ओके, बियांमध्ये एकच दल असतं. तंतुमय किंवा आगंतुक मुळे असतात. पाने समांतर शिरा विन्यासाचे असतात. यामध्ये काय कायचा समावेश होतो? कांदा आहे पहा, लसूण आहे, केळी आहे, बांबू आहे, गहू आहे. ओके, आणि द्विबीजपत्रीमध्ये 2 दले असतात. ओके, जाळीदार शिराविन्यास असतो. यामध्ये तूर आहे, हरभरा आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल आहे? ही वृद्धी असंलग्न हालचाल आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 वृद्धी असंलग्न. ओके, यामध्ये काय होतं? कमळ दिवसाचा प्रकाश मिळाल्यावर उमलतं आणि निशिगंध रात्री कमी प्रकाशात उमलतं. या सर्व क्रिया वृद्धी आधारित असतात म्हणून वृद्धी असंलग्न हालचाल म्हणतात. समोरचा प्रश्न, ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये येते? ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतींच्या कीटकभक्षी वर्गामध्ये येते. राईट आन्सर ऑप्शन 3 कीटकभक्षी. ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाऊन पोषक द्रव्य मिळवते त्यामुळे ती कीटकभक्षी आहे. तिच्या पानांवर चिकट रस असतो ज्यामध्ये कीटक चिकटतात. ओके, स्वयंपोषितमध्ये काय येतं? हिरवी पान असलेली झाडे येतात. परजीवीमध्ये बांडगुळ येतं, बरोबर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखायचा आहे. पहा, भुईमुग आहे, गाजर आहे, टोमॅटो आणि बटाटा. तर यामध्ये विसंगत आहे टोमॅटो. राईट आन्सर ऑप्शन 3 टोमॅटो. टोमॅटो जमिनीच्या वर येणारं फळ आहे, बरोबर. आणि भुईमुग, गाजर आणि बटाटा हे जमिनीखाली विकसित होतात. गाजर काय आहे? मूळ आहे. बटाटा खोड आहे. भुईमुग शेंगा येतात खाली, मूळ जमिनीच्या खाली, बरोबर. त्यामुळे टोमॅटो हा एकमेव वरच्या भागात येणारा असल्याने तो विसंगत आहे. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, एक्सप्लेनेशन देखील डिटेलमध्ये केलेलं आहे.
आन्सर कमेंट करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025 वर फोकस करून आपण एक पोलीस भरती PYQ अनालिसिस सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आपण सर्व टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून आपण व्हिडिओ लेक्चर्स बनवलेले आहेत. आणि यामध्ये सर्व पोलीस भरती परीक्षांमध्ये 2024च्या पर्यंत जेवढेही PYQ आज आलेले आहेत, जेवढ्याही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिकांमधून आपण क्वेश्चन्स कलेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज आपण ते एका ठिकाणी केलेत आणि त्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे. आणि ते व्हिडिओ देखील अशाच प्रकारचे डिटेल व्हिडिओ आहेत, एक्सप्लेन केलेले आहे, फुल डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ती बॅच खूप महत्त्वाची. आणि ती बॅच तुम्हाला कशी मिळणार आहे? तर ती बॅच आपल्या स्मार्ट एक्झाम ॲपवर आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचं आहे. ते कसं करायचं आहे? प्ले स्टोअरवर डायरेक्ट स्मार्ट एक्झाम टाकलं तर इथं ॲप आपल्या समोर दिसतंय, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देखील दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की लगेच स्मार्ट एक्झाम ॲप समोर येईल. ते डाउनलोड करायचं. त्यावर एक नंबर टाकायचा, आपला फोन नंबर. फोनवर लगेच OTP येईल. OTP आला की लगेच ते ॲप तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि लगेच आपली पोलीस भरती PYQ अनालिसिस बॅच आहे त्यावर क्लिक करून ती बॅच जॉईन करू शकता. आणि या बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. तुम्ही जे तुमचे स्पर्धक आहेत, जे तुमचे मित्र आहेत, त्या मित्रांच्या एक पाऊल नेहमीच पुढे असणार आहे. त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी घ्यायची आहे. आणि यासाठी खूपच माफक फी ठेवली, 299 फी आहे. बट जर तुम्ही आत्ता यावेळी लगेच ती बॅच घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त 109 रुपयांमध्ये मिळणार आहे. फक्त 100 रुपया इतक्या प्राईजमध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल ॲनालिसिस मिळणार आहे. डिटेल स्पष्टीकरण केलेले व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच ॲप डाउनलोड करा. पोलीस भरती PYQ क्वेश्चन्स ॲनालिसिस सिरीज या बॅचवर क्लिक करा, बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आत्तापर्यंत 20 ते 21 लेक्चर्स आलेले आहेत. आपण 100+ लेक्चर्स घेणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीनच सुरुवात झालेली बॅच, त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला अभ्यासाला मदत करू शकता. आज आपण त्याच्यावर अभ्यास देतो आणि उद्या त्यावर एक्सप्लेनेशन घेतो. म्हणजे उद्या कोणता व्हिडिओ येणार आहे ते आजच तुम्हाला सांगितलं जातं आणि त्यावर उद्या डिटेल एक्सप्लेनेशन केलं जातं. अशा पद्धतीची खूप महत्त्वाची युजफुल अशी बॅच आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही ती बॅच जॉईन करा. तुमच्या बऱ्याच मित्रांनी ती बॅच जॉईन केली, त्यामुळे बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2025 वर फोकस करून पोलीस भरती 2025 मध्ये जे आवश्यक असणारं वनस्पतीशास्त्र आहे, म्हणजे सामान्य विज्ञानाचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे वनस्पतीशास्त्र, त्या वनस्पतीशास्त्र घटकावरील अति महत्त्वाचे PYQ क्वेश्चन्स आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.